आज कोळकी पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवार हे संभाव्य उमेदवार हे डिक्लेअर झाले होते। त्यामध्ये प्रथम सिद्धराज कदम आणि मी स्वतः आणि उदयसिंह निंबाळकर आणि माऊली शिंदे यांना आम्हाला त्यांना भारतीय जनता पक्ष पार्टीतर्फे उमेदवारी देण्यात आली होती। पण प्रामुख्याने सिद्धराज कदम हेच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख दावेदार संबोधले जात होते। पण काही कारणास्तव त्यांच्या फॉर्म मध्ये मिस्टेक आढळून आल्यामुळे त्यांचा फॉर्म किरकोळ कारणामुळे रद्द करण्यात आला व त्या जागी मला उमेदवारी पक्षानं दिली गेली आहे। तरी सिद्धराज हाच कोळकी पंचायत समिती गणाचा उमेदवार आहे आणि तो पूर्णपणे हा कॅपेबल कॅन्डिडेट होता। पण काही कारणामुळे त्याच्या उमेदवारीचे रद्द करण्यात गेल्यामुळे तो त्याचा फॉर्म बाद झाला। त्याबद्दल मला पक्षाने संधी दिली आहे, पक्षाचे मी अभिनंदन करतो। तसेच आमचे मित्र उदयसिंह निंबाळकर यांना सुद्धा पक्षांचे वरिष्ठांचा मान राखून फॉर्म भरला गेला नाही। तसेच आमचे मित्र ज्ञानेश्वर शिंदे माऊली यांना सुद्धा फॉर्म भरलेला आहे। पण ते पक्षाच्या आदेशाचं पालन करतील असं मला वाटतंय। तरी त्यांचे पक्षनिष्ठे त्यांचा ज्या काय माऊली शिंदेच्या ते भूमिका स्पष्ट करतील। तरी या गोष्टीचा सिद्धराज कदम यांना कुठल्याही मिसगाईड करून जो संभाव्य अपप्रचार चालला आहे त्याचा काही सिद्धराजशी काही संबंध नाही। काय हा वैयक्तिक पक्षाचा निर्णय आहे आणि प्रमुख दावेदार हे सिद्धराज कदमच आहेत। तो माझा एक लहान भाऊ आहे किंवा गिरवी गटातून त्या बाजूला सिद्धराज हाच पंचायत समिती सदस्याचं पंचायत समिती सदस्य म्हणून काम पाहणार आहे याची ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। कोळकी गटातून आमच्या सर्वांचे सहकारी व आमचे मार्गदर्शक सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आदरणीय जयकुमार दादा शिंदे यांची उमेदवारी कालच सगळ्यांनी ताकदीनं अर्ज भरून त्यांचा उमेदवारी अर्ज सादर केला। त्यांची उमेदवारी कालच डिक्लेअर झाली होती आणि काल गिरवी गणातून सिद्धराज कदम यांचा सुद्धा प्रामुख्याने अर्ज दाखल करण्यात आला, भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला होता। पण काही कारणास्तव अर्जामध्ये त्रुटी निर्माण झालेली त्यांचा अर्ज रद्द झाला व त्या ठिकाणी कोळकीचे आमचे विकासराव नाळे यांना त्या ठिकाणी संधी मिळाली। खरं तर अतिशय चांगला कॅन्डिडेट सिद्धराज असताना सुद्धा काही कारणास्तव उमेदवारी रद्द झाल्याने आम्हाला सर्वांना थोडं जरासं आश्चर्य निर्माण झालं व आम्हाला दुःख सुद्धा झालं। पण सिद्धराज अतिशय कर्तृत्ववान व उमदा कार्यकर्ता असल्याने नक्कीच कुठंतरी आदरणीय दादा त्यांचे नक्की सन्मान करतील व प्रामुख्याने त्या गणामध्ये सिद्धराज हेच प्रमुख दावेदार म्हणून काम करतील व आम्हाला विकासरावांना व आम्हाला जयकुमार दादाला चांगल्या मताधिक्याने तिथं लीड देतील ही आम्हाला खात्री आहे। आम्ही सुद्धा सर्व कोळकीवासीय व सर्व गटातील सर्व कार्यकर्ते आमचे दोन्ही उमेदवार आदरणीय जयकुमार दादा असतील विकासराव असतील यांना ताकदीने निवडून आणू अशी आपल्या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो आणि पुढील कामकाजासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या ठिकाणी कोळकीगण पंचायत समिती या गणामधून भारतीय जनता पार्टी यांच्या विद्यमानाने सिद्धी कदम आमचे मित्र विकास नाळे तसेच माऊली शिंदे उदयसिंग निंबाळकर अशी या 4 जणांची आपण या ठिकाणी रणजितदादांनी निवड केली होती। त्याच्यामध्ये सिद्धी कदम यांचा सर्वेच्या रिपोर्टवानी आपण त्यांना तिकीट भारतीय जनता पार्टीने दिलं होतं, परंतु काही कारणास्तव त्यांचा अर्ज अवैध ठरला। त्याच्यामुळं या ठिकाणी विकास नाळे या उमदा तरुण माजी सरपंच कोळकीचे यांना या ठिकाणी संधी मिळाली आणि अशा अचानक घडामोडीमध्ये आमचे मित्र सिद्धी यांना रणजितदादा यांच्या संवादातून त्यांनी ते व्यक्त केले की बाबा रणजितदादाच्या विचाराने आम्ही घडलेलो आहोत आणि ह्याचा कसलाही या ठिकाणी आम्ही गैरसमज करून घेत नाही, झालेले आहेत काय चुका ते
ते न्यायालयाने झाले असतील किंवा कुठल्या तांत्रिक बाबी झाल्या असतील त्यामुळे ठीक आहे. पण रणजितदादांनी जे दिलेला उमेदवार आहे विकास नाळे यांच्या पाठीशी आम्ही आमचं गिरवी गाव आमचे पंचकृषी ते सर्व या ठिकाणी त्याच्या पाठीशी राहू. तसंच या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार आमचे मित्र सन्मान्य जयकुमारजी शिंदे साहेब यांनाही आपण भरघोस मताने त्यांच्या पाठीशी राहू आणि त्याला निवडून आणू अशी त्यांनी या ठिकाणी गवाही दिलेली आहे. आणि या कुळकीच्या माध्यमातून आम्ही एवढं सांगेल की येणारा काळ बघेल किती जरी काय झालं तरी रणजितदादाच्या पाठीशी आम्ही कुळकीकर राहणार आणि विजय निश्चित करणार एवढं सांगतो.